हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आजचा जो आपला भाग आहे, संख्या व संख्यांचे प्रकार, एकूण आपले 3 व्हिडिओ आतापर्यंतचे झालेले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांनी बघितलेले नसेल ते विद्यार्थी आधी ते 3 पार्ट बघून घ्या, म्हणजे तिथून तुम्हाला लिंक लावता येईल 4थ्या पार्टसाठी. ठीक आहे. तर आजच्या भागामध्ये आपण कसोट्या शिकणार आहे. त्याच्यानंतर एखादी समसंख्या दिलेली असेल त्या समसंख्येनंतर 15वी समसंख्या कोणती, किंवा एखादी समसंख्या दिलेली असेल त्या संख्येनंतर 16वी विषम संख्या कोणती, त्याच्यानंतर एखादी विषम संख्या दिलेली असेल त्या विषम संख्येनंतर येणारी 21वी समसंख्या कोणती, किंवा 22वी विषम संख्या कोणती, या टाईपचे प्रश्न आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तसेच कसोट्यांचा वापर कशासाठी होतो, जसं एखादी संख्या दिलेली असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो का, त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो का, त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो का, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. तर कसोट्याचा वापर जेणेकरून आपण कशासाठी करतो, तर जेव्हा आपण पर्सेंटेज किंवा त्याच्या समोरचे चॅप्टर चालू करू तेव्हा त्या संख्येला आपल्याला इझी प्रकारे भाग देता आला पाहिजे, यासाठी आपण कसोट्यांचा वापर करून घेणार. ठीक आहे. चलो, तर सुरुवातीला आपण कसोट्या बघून घेऊ 1 बाय 1. फर्स्ट नंबर 2 ची कसोटी. 2 ची कसोटी. 2 ची कसोटी म्हणजे काय, अशी संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक आलेला असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जाते. समसंख्या शिकत असताना आपण तिथे सुद्धा 2च्या कसोटीचा वापर केलेला आहे. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, अशी संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4 आणि 6 किंवा 8 यापैकी एखादाही अंक आलेला असेल तर समजून जायचं की त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जाणे म्हणजेच काय, तर निशेष भाग जाणे म्हणजे बाकी 0 राहणे, त्याला म्हणतो आपण निशेष भाग जाणे. जसं फॉर एक्झाम्पल एखादी संख्या दिलेली आपल्याला 9280 डिवायडेड बाय 2, तर या 9280 या संख्येला 2 ने निशेष भाग जाईल का, तर इथे आपल्याला इथे सांगता येईल की सर या संख्येला 2 ने निशेष भाग जाईल, कारण एकक स्थानी काय आहे 0 हा अंक, आणि एकक स्थानी जर यापैकी कुठलाही एखादा अंक आलेला असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जायलाच पाहिजे. तर आपण इथे चेक करून घेऊ. बघा, बेक बे बेचोक किती 8, बेचोक 8, मग 9 मधून 8 गेले किती राहिले 1 राहिले, एकावरती किती 2 म्हणजे 12 झाले. बेसक किती 12, बेसक 12. पुन्हा आपण 8 ला भाग देऊ, 8 ला भाग दिला 2 ने तर कितीचा 4 चा भाग जाते आणि एक एक्स्ट्रा 0 म्हणजे 4640. हा झाला निशेष भाग. निशेष भाग जाणे म्हणजे बाकी 0 राहणे, आणि आपला भागाकार किती आला तर 4640. हे झालं आपलं करेक्ट आन्सर. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ आपण, जसं 5372. मग 5372 या संख्येला 2 ने निशेष भाग जाईल का, तर याचं उत्तर असायला पाहिजे या संख्येला 2 ने निशेष भाग जाईल. याचं रिझन काय, कारण या संख्येच्या एकक स्थानी जो अंक दिलेला आहे हा अंक काय आहे तर 2, आणि 2 हा अंक आलेला असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जायला पाहिजे. ते इथे आपण चेक करू शकतो. बघा, डिवायडेड बाय काय करायचे आपल्याला 2, भाग देऊ आपण, बेक बे बे दोन्ही 4, 5 मधून 4 गेले किती राहिले 1, एकावरती पुन्हा पुढची संख्या ठेवली आपण 3 म्हणजे किती झाले 13. 13 भागेला 2, बेसक किती 12, बेसक 12. 13 मधून 12 गेले किती राहिले 1, एकावरती पुन्हा आपण पुढची संख्या ठेवली ती म्हणजे कोणती 7, मग 17 झाले. 17 ला आपण पुन्हा 2 ने भाग दिला, बेआटी किती 16, मग 17 मायनस 16 केले किती राहिले 17 मायनस 16 म्हणजे किती 1, एकावरती पुन्हा आपण पुढची संख्या ठेवली ती म्हणजे कोणती 2 म्हणजे 12 झाले, आणि 12 ला 2 ने पुन्हा निशेष भाग दिला आपण म्हणजे बेसक किती 12. तर आपला भागाकार आला 2686, म्हणजेच बाकी किती राहिले 0. तर या संख्येला पूर्ण 5372 या संख्येला 2 ने निशेष भाग गेला, मग भागाकार किती आला आपला 2686. तर इथं 2 ची कसोटी लागू पडली. त्याच्यानंतर जेव्हा आपण 3 ची कसोटी, 3 ची कसोटी एकदम इझी आहे. जशी 3 ची कसोटी आहे त्याच पद्धतीनं 9 ची कसोटी सुद्धा आहे. 1 बाय 1 बघू आपण. पॉइंट नंबर 2, 3 ची कसोटी.
तीनच्या कसोटीमध्ये आपल्याला एक टिप लक्षात ठेवायचा, एक स्टार पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजेच काय, जी काही संख्या दिलेली आहे आपल्याला त्या संख्येतील जेवढे काही अंक आहे त्या अंकाची बेरीज करायची. ती अंकाची बेरीज बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल किंवा 3 या संख्येच्या पटीत असेल तर समजून जायचं की त्या संख्येला, दिलेल्या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल. अगदी सिंपल आणि साधी डेफिनेशन. एखादी संख्या दिलेली आहे आपल्याला, काय दिलेली आहे, संख्या, आणि त्या संख्येमधील जे अंक आहे अंकाच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल, 3 ने निशेष भाग गेल्यास त्या संख्येला त्या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल, 3 ने निशेष भाग जाईल किंवा जातो. तर ही डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. काय लक्षात ठेवायचे आहे, एखादी संख्या दिलेली असेल आपल्याला, तर जी काही संख्या दिलेली आहे त्या संख्येतील जेवढे काही अंक आहे त्या अंकाची करायची बेरीज, आणि त्या येणाऱ्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर समजून जायचं दिलेल्या सर्व संख्येला, म्हणजे दिलेली जी काही संख्या आहे त्या संख्येला कितीने भाग जाईल, 3 ने निशेष भाग जाईल. आता उदाहरण घेऊ आपण, जसं फॉर एक्झाम्पल 942 ही एक संख्या दिलेली आहे आपल्याला. मग 942 या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल का ते चेक करायचं आपल्याला. मग 3 ने निशेष भाग का द्यायचा आपण, या संख्येला 2 ने निशेष भाग जातो का, तर बिलकुल जातो. म्हणजेच एखाद्या गणितामध्ये जर आपल्याला क्रिया थोडी फास्ट करायची असेल आणि त्या संख्येला लहान संख्येपेक्षा मोठ्या संख्येने जर भाग जात असेल तर जनरली आपण चॉईस करायची मोठी संख्या. मग 942 या संख्येला 2 ने तर निशेष भाग जाईल, कारण एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे, 2. पण या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल का, मग लगेच तुम्हाला 3 ची कसोटी आठवली पाहिजे. मग 3 ची कसोटी काय म्हणते आपल्याला, एखादी संख्या दिलेली आहे त्या संख्येतील जेवढे काही अंक आहे त्या अंकाच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल. मग आता आपण याची बेरीज करू. आपण 9 + 4, 9 + 4 किती होते, 13, 13 + 2 म्हणजेच किती, 15. मग 15 जी बेरीज आलेली आहे या बेरजेला 3 ने निशेष भाग जाईल का, जाईल, कारण 3च्या पाड्यामध्येच 15 ही संख्या येते, म्हणजे 3च्या पटीमध्ये ही संख्या आहे, म्हणजे याही संख्येला 942 ला 3 ने निशेष भाग जायला पाहिजे. तर इथे आपण देऊन बघू, 3 त्रिक किती, 9, 9 - 9 केले किती राहते, 0. मग आपण पुढच्या संख्येला पुन्हा भाग देऊ आपण 4 ला, 4 भागेला 3, 3 एक किती, 3. 4 मधून 3 गेले किती राहिले, 4 मधून 3 गेले 1 राहिला, एकावरती पुन्हा आपण पुढची संख्या ठेवली ती म्हणजेच कोणती, 2. 12 झाले, 12 या संख्येला 3 ने निशेष भाग दिला आपण, म्हणजेच किती, 3 × 12. म्हणजे याचं उत्तर किती मिळालं आपल्याला, 314. म्हणजेच इथे आपल्याला स्पष्ट स्वरूपात म्हणता येईल की 942 या संख्येला 3 ने निशेष भाग गेला. तर आपण हा भाग आधी देऊन बघितला का नाही, तर आपण आधी काय केली, 9, 4 आणि 2 ची बेरीज केली. येणारी बेरीज ही 3 या संख्येच्या पटीमध्ये होती किंवा येणाऱ्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात होता, म्हणून आपण तिथून डिसाईड केलं की 942 या संख्येला 3 ने निशेष भाग द्यायचा. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक संख्या दिलेली आहे आपल्याला 65,322. मग 65,322 या संख्येला 3 ची कसोटी लागू पडेल का, मग हे आपल्याला चेक करायचं आहे. इथे 65,322 या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल का, ठीक आहे. मग सगळ्यात सोप्या पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे. काय चेक करायचं आहे, जेवढे काही अंक दिलेले आहेत त्या अंकाची करायची बेरीज. त्या अंकाची बेरीज केल्यानंतर जे काही बेरीज येईल त्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर समजून जायचं की 65,322 या संख्येला कितीने भाग जाईल, 3 ने निशेष भाग जाईल. तर आधी आपण बेरीज करून बघू. 6 + 5 म्हणजे किती, 6 + 5 म्हणजे किती, 11, 11 + 3 म्हणजे किती, 14, आणि 14 + 2 16, 16 मध्ये पुन्हा आपण 2 ऍड केले म्हणजे याची बेरीज किती आली, टोटल 18. मग 18 ला 3 ने निशेष भाग जातो का, 18 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे
322 याही संख्येला 3 ने निशेष भाग जाईल. देऊन बघू आपण एक वेळा. डिवायडेड बाय किती 3. चला 3 1 3 3 2 6 पुन्हा 3 1 3 5 मधून 3 गेले किती राहिले 2 राहिले 23 झाले. 23 या संख्येला आपण 3 ने निशेष भाग दिला है की नाही. 3 7 किती होते 21. मग इथं आपण 3 7 21. 23 मधून 21 गेले किती राहिले 2. 2 वरती पुन्हा आपण पुढची संख्या ठेवली 22. 22 झाले. मग 22 या संख्येला आपण पुन्हा भाग दिला 3 7 पुन्हा 21. मग 22 मधून 21 गेले किती राहिले 1 राहिला. मग एकावरती पुन्हा आपण दोन्ही संख्या ठेवली पुढची संख्या ही संख्या म्हणजेच किती झाले 12 आणि 12ला 3 ने निशेष भाग जातो 3 चौक किती 12. म्हणजे 65,322 ला तुम्ही 3 ने निशेष भाग दिल्यानंतर आपल्याला काय उत्तर मिळालं 21,774. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 ची कसोटी यूज करायची आहे. अगदी सोपी आणि साधी भाषा. काय लक्षात ठेवायचं आहे जी काही संख्या दिलेली आहे त्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला म्हणजे दिलेल्या संख्येला 3 ने निशेष भाग जायला पाहिजे. मग ती 2 ची आणि 3 ची कसोटी लक्षात ठेवायची आपल्याला. अशी संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादाही अंक दिलेला असेल तर समजून जायचं तिथे त्या संख्येला 2 ने निशेष भाग जाईल आणि दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल. आता जाऊ आपण पुढे. पॉइंट नंबर 3 4 ची कसोटी. 4 ची कसोटी. आता 4 ची कसोटी म्हणजे काय तर 4 ची कसोटी मध्ये एखादी संख्या दिलेली आहे त्या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर तिथं 4 ची कसोटी लागू पडली असं आपण म्हणतो. पण 4 ची कसोटी कुठे लागू पडेल कोणत्या संख्येसाठी उपयोगी पडेल ते आपण जाणून घेऊ. एकतर आपल्याला एखादी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून जी काही संख्या तयार होत असेल त्या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर समजून जायचं त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. किंवा एकक आणि दशक स्थानचे दोन्ही अंक हे 0 असेल तर त्याही तिथेही 4 ची कसोटी लागू पडते. फॉर एक्झाम्पल एक संख्या दिलेली आहे आपल्याला जसं 2000 किंवा 2000 3524. आता अगदी सिंपल आणि साधी संख्या दिलेली आहे आपल्याला 3524. मग 3524 ला या संख्येला 4 ची कसोटी लागू पडेल का तर आताच आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं की 4 ची कसोटी लागू कुठे पडते. एखादी संख्या दिलेली असेल त्या संख्येचे एकक आणि दशक स्थानचे जे अंक आहे अंक मिळून जी संख्या तयार होते जसं इथे 24 ही संख्या तयार झालेली आहे. मग 24 या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. मग 24 या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर याचा अर्थ असा होतो की 3524 याही संख्येला 4 ने निशेष भाग जायला पाहिजे. ठीक आहे. तर इथं आपण चेक करू कितीने भाग द्यायचा 4 ने भाग देऊ आपण 4. चला 35 भागेला 4 4 8 किती होते 32. आधी 8 चा भाग दिला आपण 4 8 32. 35 मायनस 32 केले किती राहिले 3 आहे की नाही. 3 वरती पुढचा अंक ठेवला आपण 2 म्हणजे किती झाले 32. पुन्हा आपण 32 या संख्येला 4 ने निशेष भाग दिला 4 8 32. ठीक आहे. हे 2 कॅन्सल झाले. मग 4 ला पुन्हा भाग दिला आपण 4 1 4 म्हणजे याचं उत्तर किती आलं 881. किती आलं उत्तर 881. मग निशेष भाग गेला का दिलेल्या संख्येला गेला. किती आलं उत्तर 881. पण आपण हे डिसाइड कोणत्या मेथडनुसार केलेला आहे किंवा कोणत्या पद्धतीनुसार केलेला आहे तर आपण आधी भाग दिला का नाही. आधी आपण संख्येचं ऑब्झर्वेशन केलं. ऑब्झर्वेशन मध्ये आपण काय चेक केलं की एकक आणि दशक स्थानचे मिळून अंक मिळून जी संख्या तयार होत आहे जसं इथे एकक स्थानी 4 आहे दशक स्थानी कोणता आहे 2 हा अंक आहे. मग इथे एक संख्या तयार झाली ती म्हणजे कोणती 24. मग 24 या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. याच्यावरून आपण काय तर्क लावला की 3524 ला या संख्येला सुद्धा 4 ने काय जायला पाहिजे निशेष भाग जायला पाहिजे. आता पुन्हा एक सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. 9600. आता 9600 ला 4 ने निशेष भाग जाईल का
9600 या संख्येला 4 ने निशेष भाग जाईल का? तर बिलकुल जाणार. डेफिनेशन मध्येच आपण पाहिलेलं आहे की एखादी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येच्या एकक आणि दशक स्थान मिळून जी संख्या तयार होऊन राहिलेली आहे किंवा दोन्ही झिरो आलेले असेल एकक आणि दशक स्थानी, जसं इथं आलेलं आहे, इथं एकक स्थानी झिरो आहे, दशक स्थानी सुद्धा काय झिरो आहे, मग दोन्ही झिरो आहे. मग दोन्ही झिरोला 4 ने निशेष भाग जातो. 2 झिरो असणे म्हणजे काय, शेवटी 2 झिरो लागणे म्हणजे 100 होणे आणि 100ला 4 ने निशेष भाग जातो. कितीचा भाग जातो? 25चा. म्हणजेच याचा अर्थ दिलेली जी काही संख्या राहील त्या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जायला पाहिजे. अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपण दोन टाइपचे कॅल्क्युलेशन करू शकतो, ते आपण पुढे पुढे पाहू. पण आता 4ची कसोटी आपण भाग देऊन बघू. चला, 4 1 4, 4 2 किती 8. मग इथं आपण 2चा भाग दिला आधी. 9 - 8 म्हणजे किती 1. एकावरती पुन्हा आपण काय ठेवले 16. 16ला भाग दिला आपण 4 ने. कितीचा भाग जाईल 4चा. 4 चोक किती होते 16 म्हणजे 24 आणि 2 एक्स्ट्रा झिरो आहे तर 2 एक्स्ट्रा झिरो इथे लावून द्यायचे म्हणजे उत्तर किती आलं आपलं 2400. ठीक आहे. तर या संख्येला भाग द्यायचा होता आपल्याला 9600. या संख्येला भाग देण्यासाठी आपण भाग देत बसलो नाही, तर आधी आपण तिथून तर्क काढला. तर्क काय काढला की सर या संख्येच्या एकक आणि दशक स्थानच्या जे दोन्ही झिरो दिलेले आहे तर दोन्ही झिरोला 4 ने निशेष भाग जाईल. त्याच्यामुळे इथून स्पष्टीकरणासहित आपण म्हटलेलं आहे की दिलेली जी काही संख्या राहील टोटल त्या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जाईल. आता पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ आपण. जसं 9756. मग 9756 या संख्येला 4 ने निशेष भाग जाईल का? 9756 या संख्येला 4 ने निशेष भाग जाईल का? तर आधी काय चेक करायचं आपल्याला, पूर्ण संख्येला भाग द्यायचा नाही आहे. आधी शेवटचे 2 डिजिट बघा, एकक आणि दशक स्थानचे दोन्ही डिजिट मिळून जी संख्या तयार होत आहे त्या संख्येला 4 ने निशेष भाग जाईल का हे चेक करा. आणि हे चेक केल्यानंतर जर भाग जात असेल तर समजून जायचं दिलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग जाईल. मग इथे 56 हे शेवटचे 2 डिजिट दिलेलं आहे आणि 56ला 4 ने निशेष भाग जातो. याचा अर्थ दिलेल्या सर्व संख्येला 4 ने निशेष भाग जायला पाहिजे. चेक करून घेऊ आपण. चला, 4 2 किती 8. किती झाले 1 राहिला, एकावरती 7, 17 झाले. 17ला आपण 4 ने निशेष भाग दिला, कितीचा जाईल 16चा भाग जाईल आहे की नाही. 4 चोक किती 16, पुन्हा 1 राहिले, एकावरती आपण 5 हा अंक ठेवला, 15 झाले. 4 3 किती 12. हे 4 3 12. मग 15 - 12 केले आपण, किती राहिले 3 राहिले. 3वरती पुन्हा आपण 6 ठेवले, 36 झाले. मग 36ला 4 ने निशेष भाग जाते का? आरामात जातो. 4 9 किती होते 36. म्हणजेच 9756 या संख्येला 4 ने निशेष भाग दिल्यानंतर आपलं उत्तर किती आलं 2439. तर अशा पद्धतीने आपल्याला 4ची कसोटी यूज करायची आहे. त्याच्यानंतर जाऊ आपण पुढच्या कसोटीकडे. तर इथे 2 स्टार पॉइंट लक्षात ठेवायचे. इथे पहिला स्टार पॉइंट लक्षात ठेवायचा आपल्याला. इथे एखादी संख्या दिलेली असेल, एकक संख्येतील एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला 4 ने भाग जात असल्यास, 4 ने निशेष भाग जात असल्यास तिथे 4ची कसोटी लागू पडते. ठीक आहे. अगदी साधी टीप आहे आपल्याकडे, स्टार पॉइंट लक्षात ठेवायची. काय म्हटलेलं आहे या टीप मध्ये, संख्येतील एकक आणि दशक स्थानचे अंक. ठीक आहे, हा पॉइंट लक्षात ठेवायचा. एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला कितीने 4 ने निशेष भाग जात असल्यास समजून जायचं की त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. स्टार पॉइंट नंबर याच्यात सेकंड लक्षात ठेवायचा. सेकंड स्टार पॉइंट काय, जर एकक आणि दशकच्या स्थानावर दोन्ही झिरो असेल
काय म्हटलेलं आहे, शेवटी 2 झिरो आल्यास, एवढंच लक्षात ठेवायचं, शेवटी 2 झिरो आल्यास, शेवटी 2 झिरो आल्यास त्या संख्येला कितीने भाग जाईल, 4 ने भाग जाईल. तर हे 2 स्टार पॉइंट महत्वाचे आहे 4च्या कसोटीसाठी. पुढे जाऊ आपण नेक्स्ट पेज वरती. पॉइंट नंबर 4, 5ची कसोटी. मग 5ची कसोटी एकदम इझी आहे. 5ची कसोटी, अशी संख्या ज्या संख्येच्या शेवटी एकतर 0 किंवा 5 हा अंक आलेला असेल तर समजून जायचं तिथे 5ची कसोटी लागू पडते. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, शेवटी म्हणजेच कुठे, एकक स्थानी. स्थान लक्षात ठेवायचं आपल्याला, एकक स्थान आहे ना. कोणते अंक आल्यास, 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक आलेला असेल तर तिथे समजून जायचं की त्या संख्येला कितीने निशेष भाग जाते, 5 ने निशेष भाग जाते. म्हणजे इथं आपण एखादी संख्या लिहू, 9830. दुसरी संख्या आहे 9655. तिसरी संख्या आहे 3525. मग 3 संख्या आपण घेतलेल्या इथं, 9830, 9655, 3525. ते इथे आपण 1 बाय 1 चेक करू की सर इथे एकक स्थानी कोणता आलेला आहे, अंक 0. मग या संख्येला 5 ने निशेष भाग जाते का, बिलकुल जाते. सर इथे एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे, 5 हा अंक आलेला आहे. मग 5 ला 5 ने निशेष भाग जाते, म्हणजे दिलेल्या संख्येला सुद्धा 5 ने निशेष भाग जायला पाहिजे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आपल्याला, तिसरी संख्या बघा 3525. सर इथे एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे, 5 हा अंक आलेला आहे. मग एकक स्थानी 5 किंवा 0 यापैकी कोणताही एखादा अंक आलेला असेल तर दिलेल्या संख्येला 5 ने निशेष भाग जाईल. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. मग ही झाली आपली 5ची कसोटी. इथे आपण भाग देऊ शकतो, 5 ने भाग देऊन बघू. चला, इथे आपल्याला डायरेक्टही भाग देता येते. जसं इथे एक लास्ट मध्ये कोणता अंक आलेला आहे, 0. मग 0 म्हणजे किती, 10 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती, 2. मग 2 न पटापट मल्टिप्लाय करून घ्यायचं. ती एक पद्धत आहे. म्हणजेच आपल्याला कॅल्क्युलेशन थोडी इझी करायची असेल तर त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो. जसं मी इथे करून बघतो बघा, 5 1 5, 5 2 किती, 10. ठीक आहे. 9830 ला आपण 983 गुणिले 10 लिहू शकतो. तर मी काय केलं, 983 गुणिले 10, जे 10 दिलेले होते त्या 10 या संख्येला कितीने भाग दिला मी आधी, 5 ने भाग दिला. ठीक आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन आपली थोडे फास्ट होतात. मग 10 भागेला 5 म्हणजे किती, 5 2 10. आता 2 ने मल्टिप्लाय करू शकतो आपण पटापट. 3 2 किती, 6. 2 8 किती, 16 6 चाला 1. 9 2 किती, 18. 18 प्लस 1 किती, 19. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 1966. तर ही एखाद्या एक्झाम मध्ये आपल्याला जर स्पीड वाढवायचं असेल तर त्या एक्झाम मध्ये किंवा एक्झाम साठी कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केले पाहिजे, तर या पद्धतीने आपण अप्रोच ठेवला पाहिजे, जेणेकरून जो क्वेश्चन आहे जो 1 मिनिटाच्या आतमध्ये व्हायचा, हे आपलं उद्देश राहील. पुन्हा 9655, इथे आपण 5 ने निश्चित भाग देऊ. चला, 5 1 5. 9 मधून 5 गेले किती राहिले, 4 राहिले. 4 वरती आपण 6 ठेवले, 46 झाले. 46 या संख्येला 5 ने भाग दिला, 5 9 किती, 45. 46 मधून 45 गेले किती राहिले, 1. एकावरती आपण 5 ठेवले, किती, 15 झाले. 15 या संख्येला आपण 5 ने निशेष भाग दिला, 15 भागेला 5 म्हणजे किती, 5 3 15. आणि शेवटचे 5 या संख्येला 1 ने भाग देऊ आपण. चला, 1900 किती, 31. ठीक आहे. तर इथे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, फक्त एखादी संख्या दिलेली असेल त्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक आलेला असेल तर समजून जायचं दिलेल्या संख्येला 5 ने निशेष भाग जाईल. आता पुढे जाऊ आपण 6ची कसोटी. स्टार पॉइंट नंबर नेक्स्ट, पॉइंट नंबर 5, 6ची कसोटी. सहाची कसोटी एकदम इझी आहे. अशी संख्या ज्या संख्येला ऍट ए टाइम, एकाच वेळेस 2ची कसोटी आणि 3ची कसोटी लागू पडत असेल तर समजून जायचं त्या संख्येला 6 ने निशेष भाग जाईल. मग आपल्याला कधी कधी 6ची कसोटी यूज करावं लागते एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना. है, इथं काय लक्षात ठेवायचं आहे, जिथं 3ची कसोटी
कसोटी म्हणजे त्या संख्येला 3 ने भाग गेला पाहिजे, त्याच्यानंतर 2 ची कसोटी म्हणजे त्या संख्येला 2 ने सुद्धा निशेष भाग गेला पाहिजे, पण एकाच वेळेस. ठीक आहे, एकाच वेळेस. तर हा शब्द इथे लक्षात ठेवायचा आपल्याला, एकाच वेळेस, तेव्हा 6 ची कसोटी लागू पडेल. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल घेतो मी इथे. चला, एक सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे 45,432. तर इथे 6 ची कसोटी लागू पडेल का, त्याच्या अगोदर आपण चेक करू जेवढ्या काही आपल्या कसोट्या झालेल्या आहेत त्या कसोट्यापैकी कोणकोणत्या कसोट्यांनी भाग जाते. जसं 45,432 ही संख्या दिलेली आहे, तर या संख्येला 2 ची कसोटी लागू पडेल का? पडेल, कारण इथे एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे? 2. मग 2 असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे इथं 2 ने निशेष भाग चालला. आता चेक करू आपण 3 ने निशेष भाग जाईल का, तर 3 ने निशेष भाग जाण्यासाठी आपल्याला बेरीज करून बघावं लागेल, खरंच या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल का. 4 आणि 5 किती? 9. 4 + 5 9. 9 + 4 म्हणजे किती? 13. 13 + 5 म्हणजे किती? 18. मग 18 या संख्येला 3 ने निशेष भाग चालला. म्हणजे दिलेली जी काही संख्या दिलेली आहे आपल्याला 45,432, या संख्येला एकाच वेळेस ऍट ए टाइम 2नेही भाग चालला, 3नेही निशेष भाग चालला. याचा अर्थ 45,432 या संख्येला 6 ने सुद्धा निशेष भाग जातो. ठीक आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन आता आपल्याला फास्ट करायचे असेल तर तुम्ही काय करणार? 2 ने निशेष भाग नाही देणार, 3 ने निशेष भाग नाही देणार, कारण तुम्हाला माहित झालेलं आहे या संख्येला 2 ने आणि 3 ने एकाच वेळेस भाग जाते. तर तुम्ही ती संख्या चॉईस करणार 6. आता इथे आपण चेक करू 6 ने खरंच निशेष भाग जातो का. ठीक आहे, चला 45 ला भाग देऊ आपण. साइन साठी किती? 42. 45 - 42 म्हणजे किती? 3. किती झाले? 34. 34 ला भाग देऊ आपण. 6 पंचे किती? 30. 34 मधून 30 गेले, किती राहिले? 4. 4 वरती आपण पुन्हा 3 हा अंक ठेवला म्हणजे किती झाले? 43. 43 ला पुन्हा आपण 6 ने भाग देऊ. साइन साठी किती? 42. 7 चा भाग दिला आपण साइन साठी 42. किती राहिले? 1. एकावरती आपण पुढची संख्या ठेवली म्हणजे किती झाले? 12. आणि 12 ला 6 ने निशेष भाग जातो. साइन दोन्ही किती? 12. म्हणजे 7,572. म्हणजे आता तुम्ही वेळ टाळण्यासाठी किंवा वेळ कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं? डायरेक्टली 6 च्या कसोटीचा वापर केला, म्हणजे आपले जेणेकरून कॅल्क्युलेशन कसे होईल? फास्ट. तर आता या संख्येला म्हणजे 2 ने निशेष भाग जातो, 3 ने भाग जातो. मग 2 ने आणि 3 ने एकाच वेळेस भाग जात असेल तर याचा अर्थ काय होते? त्या संख्येला 6 ने सुद्धा निशेष भाग जातो. ठीक आहे, ती 6 ची कसोटी आपल्याला 2 स्टेटमेंट लक्षात ठेवायचे आहे. त्या संख्येला 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो आणि एकाच वेळेस भाग जात असेल तेव्हाच तिथे 6 ची कसोटी यूज होते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे 6 नंबर, 7 ची कसोटी. आता 7 ची कसोटी आहे नाही. ठीक आहे, तर जिथं 2 ची कसोटी, 3 ची, 4 ची, 5 ची, त्याच्यानंतर 6 ची, 8, 9 आणि 10, त्याच्यानंतर 11 आणि 12 या संख्याने भाग जात नसेल तर तिथे समजून जायचं की कमीत कमी 80% चान्सेस, 70% चान्सेस राहते की त्या संख्येला 7 ने निशेष भाग जाईल. आता जेवढ्या काही आपण कसोट्या शिकणार आहे त्या कसोट्यापैकी जर एकाही संख्येने निशेष भाग गेला नाही तर त्या संख्येला 100% 7 ने भाग जाईल, 17 ने भाग जाईल, 19 ने भाग जाईल किंवा 23 ने निशेष भाग जाईल. तर तुम्हाला एवढे पाडेपाठ करून ठेवायचे आहे. एक कोणता? 7 चा, त्याच्यानंतर एक कोणता? 19 चा, 17 चा आणि 23 चा. म्हणजे एखाद्या कसोट्याने जर एखाद्या संख्येला भाग जात नसेल तर त्या संख्येला अवश्य कोणत्या संख्येने भाग देऊन बघायचा? 7 ने. त्याच्यानंतर 13 ने, 13 ही संख्या लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर 17 ही संख्या लक्षात ठेवायची, 19 आणि 23. आता थोडं पुढे जाऊ आपण. इथे घेऊ 8 ची कसोटी. 8 ची कसोटी जसे आपण 4 ची कसोटी पाहिली, एखादी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येचे शेवटचे 2 डिजिट मिळून जी संख्या तयार होत आहे, शेवटचे 2 डिजिट मिळून जी संख्या तयार होत आहे त्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. 8 ची कसोटीसाठी काय थोडा वेगळा पॉइंट आहे. आता इथं आपल्याला 3 डिजिट घ्यायचे आहे. जर शेवटचे 3 डिजिट मिळून
त्या 3 डिजिटला 8ने निशेष भाग जात असेल तर समजून जायचं की दिलेली जी काही संख्या आहे त्या संख्येला 8ने निशेष भाग जाते. ठीक आहे. ते इथे शॉर्टकट पॉइंट लिहू आपण. शेवटचे 3 अंक, 3 अंकाला 8ने भाग गेल्यास, 8ने भाग गेल्यास त्या संख्येला कितीने भाग जाईल? 8ने भाग जाईल. बस एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. सेकंड स्टार पॉइंट याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता किंवा शेवटचे 3 डिजिट काय असेल? 0 असेल. जसं 4च्या कसोटीमध्ये पाहिलं आपण, शेवटचे 2 डिजिट 0 असेल तर 4ने निशेष भाग जातो, किंवा शेवटच्या 2 डिजिटला 4ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. त्याच पद्धतीने 8ची कसोटी आहे, पण 8च्या कसोटीसाठी आपल्याला शेवटचे किती डिजिट घ्यायचे, शेवटचे किती अंक घ्यायचे आहे? 3 अंक. ठीक आहे. आता शेवटचे 3 डिजिट किंवा 3 अंक जर 0 असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. हा स्टार पॉइंट आहे. शेवटचे 3 अंकाला किंवा 3 अंक 0 असल्यास, 0 असल्यास तिथे 8ची कसोटी लागू पडेल. तेवढा स्टार पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 2 स्टार पॉइंट आहे 8च्या कसोटीमध्ये. शेवटच्या 3 डिजिटला भाग जाणे किंवा शेवटचे 3 डिजिट कसे असायला पाहिजे? 0. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल ते 54,000 ही एक संख्या दिलेली आहे आपल्याला. त्याच्यानंतर 9,700, 97,256 ही एक दुसरी संख्या दिलेली आहे. आता चेक करू आपण 8ने निशेष भाग जाते का. तर पहिला स्टार पॉइंट पाहिला आपण. ठीक आहे. पहिला स्टार पॉइंट का पाहिले आपण? शेवटचे 3 डिजिट मिळून किंवा 3 अंक मिळून एखादी संख्या तयार होते. जसं इथं 97,256, शेवटचे 3 अंक कोणते आहे? 256. मग 256 ला आधी आपण चेक करू 8ने भाग जाते का. जर 8ने भाग गेला तर समजून जायचं, त्याच्यावरून आपल्याला तर्क लावता येईल की 97,256 या संख्येला कितीने 8ने निशेष भाग जाईल. चला, 256 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती? 8 3 किती होते? 24. 25 - 24 म्हणजे किती? 1. एकावरती काय आले? 6 म्हणजे 16 झाले. 16ला आपण 8ने निशेष भाग दिला. 8 दोन्ही किती? 16. ठीक आहे. म्हणजे 256 ला 8ने निशेष भाग गेला. याचा अर्थ पूर्ण संख्येला सुद्धा 8ने निशेष भाग जायला पाहिजे. तर एक एक चेक करू आपण. 8 1 चला 8 1 8. 9 मधून 8 गेले किती राहिले? 1. एकावरती 7 ठेवले 17. 17ला भाग दिला आपण 8ने. 8 दोन्ही किती? 16. मग इथे लिहिले 8 दोन्ही 16. ठीक आहे. 17 मधून 16 गेले किती राहते? 17 मधून 16 गेले म्हणजेच किती? 1 राहिला. 9,700, 97,256. पुन्हा भाग देऊ आपण. चला 8 न भाग दिला आपण. 8 1 8. 9 - 8 गेले किती राहिले? 1 राहिले. एकावरती आपण 7 ठेवले 17 झाले. 17ला भाग दिला आपण. 8 दोन्ही 16. 17 - 16. 16 म्हणजे किती? 1. एकावरती पुन्हा आपण 2 हा अंक ठेवला म्हणजे किती झाले? 12. पुन्हा आपण 8ने भाग दिला. 8 1 8. 12 - 8 म्हणजे किती? 4. 4वरती आपण 5 हा अंक ठेवला 45. 8 पंचे किती? 40. 8 पंचे 40. मग इथं 5 लिहिले आपण. 8 पंचे 40. 45 - 40 म्हणजे किती? 5. पुन्हा आपण 6 ठेवले आणि 8 7 किती? 56. ठीक आहे. म्हणजेच 9,725 56 या संख्येला आपण 8ने निशेष भाग दिला तेव्हा आपलं उत्तर किती आलं? 12,157. ठीक आहे. तर या संख्येला 8ने निशेष भाग गेला का? तर बिलकुल निशेष भाग गेला. पण आपण तर्क कशावरून लावला? आधी आपण चेक केलं की शेवटचे जे 3 अंक मिळून संख्या 3 अंक मिळून जी संख्या तयार झालेली आहे, जसं इथं 256 झालेला आहे, आधी त्या संख्येला आपण 256 ला भाग देऊन बघितला 8ने. ठीक आहे. आणि भाग देताना हा भाग नेहमी तोंडी द्यायचा, लिहून बघायचं नाही. ठीक आहे. जसं मी इथं सांगितलं 256 आहे का डिवायडेड बाय 8.
8 3 किती 24, 25 - 24 गेले, किती राहिले 1, एकावरती 6 ठेवले आपण, 16 झाले. 8 2 किती 16, याचा अर्थ निशेष भाग गेला. ओके, याही संख्येला आपण चेक करू शकतो. सेकंड स्टार पॉइंट आहे आपला की एखादी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येतील शेवटचे 3 डिजिट हे 0 असेल तर तिथे समजून जायचं 8 ने निशेष भाग जायला पाहिजे. ठीक आहे, चला इथे भाग देऊन बघा. 54 भागेल 8, तर इथे आपण फोड पण करू शकतो. आता आपल्याला हे माहित आहे की शेवटचे 3 डिजिट किती आहे, 3 0 आहे आणि खाली 8 आहे. 8 ने तर निशेष भाग जाईल, तर आपण थोडा प्रॉब्लेम आणखी इझी करून घेऊ. 54 आणि हे 3 0 आणि 8 जे दिलेलं आहे त्याला आपण करू 4 गुणेला 2. हे तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. बघा इकडे लक्ष द्यायचं, एकदम इझी पद्धतीने होते. 54 भागेला 2 म्हणजे किती 27. 2 ना आपण 54 ला आधी भाग दिला, 27 दोन्ही किती 54. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 न शेवटचे 2 0 ला आपण भाग देऊ, कितीचा भाग जाईल 25 चा भाग जाईल. मग हे 25 आणि एक एक्स्ट्रा 0 आहे म्हणजे किती 10. आणि 27 गुणिला 25 गुणिला 10 हे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, 25 साठी किती, 25 साठी 175 म्हणजे 5, हातचे आले किती 17 आणि 25 दोन्ही किती 50. 17 मध्ये 50 आपण ऍड केले म्हणजे किती 67. मग हे झाले 67 आणि एक एक्स्ट्रा 0 आहे 6750. हे आपलं उत्तर आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली भाग देऊ शकता 54,000 डिवायडेड बाय किती 8. ठीक आहे, 8 साठी 56 करा. ठीक आहे, डायरेक्टली भाग दिला जर आपण इथं 8 साठी किती 56, 54 मायनस 56 म्हणजेच किती होईल, सॉरी 48. 6चा भाग जाईल, 8 सक किती 48. मग 54 मायनस 48 जर केले आपण किती 6चा भाग जाईल, पुन्हा 6 वरती किती 0. ठीक आहे, पुन्हा 8 साठी किती 56. ठीक आहे, 60 मधून 56 गेले किती 4, पुन्हा 4 वरती 0 ठेवले आपण. ठीक आहे, 8 पंचे किती 40 आणि हे 2 एक्स्ट्रा 0 म्हणजे 67,500. म्हणजेच आपला मूळ उद्देश आहे की ज्या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन अगदी सोप्या आणि सरळ लँग्वेज मध्ये येईल आणि एकदम फास्ट होईल अशीच लँग्वेज आपल्याला यूज करायची आहे. जसं मी इथे फोड केलेली होती, 54,000 दिलेला आहे का, खाली आपल्याला 8 दिलेला आहे का, 8 ची मी फोड केली 4 गुणिला किती 2. 27 ला 2 ने निशेष भाग दिला मी, किती आलं उत्तर आपलं 27. त्याच्यानंतर 1000 भागेला 4 होते, तर इथे आपण 2 शेवटचे 2 0 ला म्हणजे हे 2 शेवटचे 2 0 आहे याला आपण 100 म्हणू शकतो. मग 100 भागेला 4 किती होते 25. मग एक्स्ट्रा 0 ला राहिला तो आपण 10 म्हणून लिहिलेले आहे. 27 25 आणि 10. आता 25 चा पाडा ऍटलीस्ट तुम्हाला यायला पाहिजे आहे की नाही. जसं 25 साठी 175 5 लिहिले आपण, 17 आले हातचे. 25 दोन्ही किती 50, 50 मध्ये 17 आपण ऍड केले म्हणजे किती 67 झालं. एक्स्ट्रा 0 लावून द्यायचं आपल्याला. ठीक आहे, ती 8ची कसोटी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर जाऊ आपण 9च्या कसोटीकडे. चल किती डेफिनेशन झाले आपल्या 6 डेफिनेशन झाल्या. त्याच्यानंतर जाऊ आपण 9ची कसोटी. 9ची कसोटी ज्या पद्धतीने आपण 3ची कसोटी पाहिली तशी सेम कसोटी 9ची कसोटी आहे. जर एखादी संख्या दिलेली आहे त्या संख्येतील सर्व अंक मिळून या अंकाच्या बेरजेला जर 9 ने निशेष भाग जात असेल तर समजून जातं त्या संख्येला 9 ने निशेष भाग जाईल. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एखादी संख्या दिलेली आहे त्या संख्येतील अंकाच्या बेरजेला आणि येणाऱ्या बेरजेला जर 9 ने निशेष भाग जात असेल तर तिथे समजून जायचं दिलेल्या संख्येला 9 ने निशेष भाग जाते. ठीक आहे, एकदम साधी डेफिनेशन आपण इथे लिहू. ठीक आहे, अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग गेल्यास दिलेल्या संख्येला 9 ने निशेष भाग जाईल.
9 ने निशेष भाग जाईल. ठीक आहे. सेम लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. 3 ची कसोटी आणि 9 ची कसोटी एक सारखी आहे. फक्त तिथं 3 ने भाग जात असेल तर तिथं 3 ची कसोटी यूज करायची आहे आणि येणाऱ्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर तिथे 9 ची कसोटी यूज करायची. जसं मी एक एक्झाम्पल घेतो इथे. जसं साधी आणि सिंपल एक्झाम्पल घेतलं आपण 5733. आता चेक करू आपण 5733 ला 9 ने निशेष भाग जाते का. मग हे चेक करायचं असेल तर आपल्याला अगदी साधा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. जी काही संख्या दिलेली आहे त्या संख्येतील जेवढे काही अंक आहे त्या अंकाची करायची बेरीज. मग इथे 5733 दिलेले आहे. 5733 ला काय करू आपण, एका एका अंकाची बेरीज करू. जसं 5 आणि 7 किती झाले, 7 5 12, 12 प्लस 3 15 आणि 15 प्लस पुढचे 3 म्हणजे किती 18. मग 18 या संख्येला 9 ने निश्चित भाग जाते का, जाते. याचा अर्थ काय होते, 5733 या संख्येला सुद्धा कितीने भाग जायला पाहिजे, 9 ने भाग जायला पाहिजे. तर आपण भाग देऊन बघू आता. चला लक्ष द्या इकडं. 57 भागेला 9, 9 सक 54, 57 मायनस 54 म्हणजे किती, 57 मधून 54 गेले किती राहिले 3, 3 वरती पुन्हा आपण किती ठेवले 3. ठीक आहे. 33, 33 ला भाग देऊन बघू आपण. 9 दोन्ही 27, मग इथं 9 दोन्ही किती 27, 33 मायनस 27 म्हणजे किती 5. चला पुन्हा भाग देऊ आपण. चला आधी काय करायची, इथे बेरीज करायची. येणाऱ्या बेरजेला जर 9 ने निश्चित भाग जात असेल तर समजून जातं तिथे 9 ने निश्चित भाग जाईल. 5733 आणि डिवायडेड बाय किती आहे 9. 5 प्लस 7 केले आपण 12, 12 मध्ये आपण 3 मिळवले किती झाले 15. ठीक आहे. 15 मध्ये पुन्हा आपण 3 मिळवले किती झाले 18. 18 ला 9 ने निश्चित भाग जाते का, जाते. याचा अर्थ 5733 ला सुद्धा 9 ने निश्चित भाग जायला पाहिजे. चला भाग द्या. 9 सक 54, 57 मायनस 54 गेले किती राहिले 3. ठीक आहे. 3 वरती आपण पुन्हा 3 ठेवले. 9 3 किती 27, 33 मायनस 27 म्हणजे किती 6. 6 वरती आपण किती 3 ठेवले म्हणजे किती झाले 63 आणि 63 ला 9 ने निश्चित भाग जाते. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. 9 7 किती 63. तर 5733 ला 9 ने निश्चित भाग दिला आपण आणि भाग दिल्यानंतर आपलं उत्तर किती आलं 637. परंतु आपण हा तर्क अनुमान कशावरून काढला, सर आधी आपण काय केलं, जी काही संख्या दिलेली आहे त्या संख्येतील अंकाची काय केली बेरीज, 5 7 3 3 यांची बेरीज 18 आली. 18 ला 9 ने निश्चित भाग जाते. ठीक आहे. भाग दिल्यानंतर आपलं उत्तर किती आलं 637. तर ही आपल्याला 9 ची कसोटी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर आता लगेच 9 वाजता आपली एक ऑफलाईन बॅच चालू होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे टाइमचा थोडा अभाव असतो. त्याच्यामुळे आपण आजची बॅच 9च्या कसोटीपर्यंतच थांबून जाऊ. ठीक आहे. उद्यापासून पुन्हा आपण कसोट्या कंटिन्यू करू आणि कसोट्या झाल्यानंतर आपण समसंख्या काढणे, विषम संख्या काढणे, त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या काढणे यांची एक पुढची स्टेप आपण शिकून घेऊ आणि त्याच्यानंतर एक पहिलं चॅप्टर चालू होईल जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून अति महत्वाचं आहे. ते म्हणजेच कोणतं, लसावी आणि मसावी. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवून देतो पुढच्या टाईपचे एक्झाम्पल कसे आहे. या टाईपचं जसं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे 16 नंतरची 52वी विषम संख्या कोणती. तर या टाईपची एक्झाम्पल आपण पुढच्या सेक्शन मध्ये करणार आहे. 37 नंतरची 18वी समसंख्या कोणती. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 45 नंतरची 83वी समसंख्या कोणती. तर या टाईपची एक्झाम्पल आपण पुढच्या सेशन मध्ये कंटिन्यू करणार आहे. ओके. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबून जाऊ. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल गुड डे अँड गुड बाय.